पदार्थ विक्री करणारे रॅकेट खंडणी विरोधी पथकाकडून जेरबंद। 18,90,000 रुपये किमतीचा 1 किलो 890 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त। 3 आरोपींना अटक। दिनांक 14/6/2024 रोजी 6 वाजताचे सुमारास एक इसम चरस हा अंमली पदार्थ विक्रीकरिता टेमघर पाईपलाईन रोड लगत भिवंडी या ठिकाणी येणार असल्याबाबत खंडणी विरोधी पथकास गुप्त बातमी प्राप्त झाली होती। सदर बातमीचे अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला असता यातील आरोपी अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती मूळ राहणार उत्तर प्रदेश यास 17,20,000 रुपये किमतीचा 1 किलो 720 ग्रॅम वजनाचा चरस या अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आले। सदरबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1289/2024 NDPS कायदा कलम 8 क 20 ब 2 क 29 प्रमाणे दिनांक 14/6/2024 रोजी 4:05 सुमारास दाखल करण्यात आलेला आहे। तसेच गुन्ह्यातील आरोपीत अर्जुन कुमार जोखुलाल प्रजापती याने चरस हा अंमली पदार्थ विक्री केलेला इसम नामे श्यामबाबू प्रल्हाद सरोज राहणार नेरूळ नवी मुंबई मूळ राहणार गाव बेलहा सिंगमऊ राज्य उत्तर प्रदेश यास नेरूळ नवी मुंबई येथे तपास पथक पाठवून त्यास दिनांक 31/6/2024 रोजी अटक करण्यात आली। यातील आरोपीत श्यामबाबू प्रल्हाद सरोज याची दिनांक 24/6/2024 रोजी घर झडती घेतली असता त्याचे घरामध्ये 1,70,000 रुपये किमतीचा 170 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। याप्रमाणे नमूद गुन्ह्यात खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी एकूण 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 18,90,000 रुपये किमतीचा 1 किलो 890 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील तारमळे नेमणूक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई, आपला सत्यवार्ता न्यूज।